मी एक्साइट होतो बघ हे सांगताना. एक घटना पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभी गेल्यावर असं लिहिलं, त्याने त्याचा झगा काढला आणि चिठ्ठ्या करून आपापसात वाटून घेतला. चिठ्ठ्या टाकून आपापसात. मला असं वाटलं की त्या येशूचा झगा काढला म्हणजे येशूला त्यांनी नग्न केलं नाही. ज्या वेळेस येशूला धरून येशू म्हटला आणि त्याने विचारलं, तू राजा आहेस का? तो आणि त्याला राजा म्हणून त्याने बोलल्याबरोबर त्या असणाऱ्या कैफा याजकानं आपला झगा फाडला. मग कैफा याजकानं झगा फाडला म्हणून येशू हा याजक झाला, त्याला नवीन झगा घातला. कैफानं फाडला, येशू आला. आता येशू जाणार आहे, मग झगा तर पृथ्वी तलावरती राहायला पाहिजे ना. मग प्रभूनं काय केलं, हा झगा आता एका व्यक्तीकडे गेला तर तो व्यक्ती म्हणेल येशूचा झगा मला मिळाला, येशूचा झगा मला मिळाला. मग येशू तिकडे पवित्र आत्म्याने सांगितलं, झगा वाटा. चिठ्ठ्या टाकल्या, झगा वाटला. तो एका देशाकडे नव्हे तर अख्ख्या जगामध्ये ख्रिस्ताचा झगा आला. म्हणून जगातली प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताच्या सेवेनं प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात सेवा करू शकते. एका व्यक्तीकडे नाही तो झगा आला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आहात म्हणून झगा नाही, झग्यामुळे तुम्ही आहात. तुम्ही आहात म्हणून नाही झगा, या झग्यामुळे तुम्ही आहात. आणि म्हणून तुम्हाला तुमचा झगा सांभाळायचा. चोर येणार आणि तुमचा झगा. आजपर्यंत चोरानं कपडे चोरले नव्हते, पण पहिल्यांदा असं लिहिलं, यरुशलेम सोडून जाताना त्या व्यक्तीचा झगा काढून घेतला. तसं तुमची सेवा काढून घेण्यासाठी हा लुसिफर यरुशलेमेच्या बाहेर तुमची वाट पाहत आहे. फक्त देवाचं सानिध्य सोडा. एकदा देवाची संगती, प्रभूचं वचन, विश्वासणाऱ्यांची संगती तुम्ही सोडाल आणि तुम्ही शून्य बनून जाल. शून्य बनून गेला तो, त्याचा झगा काढून टाकला. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्याला पवित्र शास्त्रामध्ये अतिशय महत्व दिलेलं आहे. म्हणून तो म्हटला, आपलं वस्त्र सांभाळ. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमची सेवा सांभाळा. आमेन म्हणाल का? कितीही राग आला तरी झगा फाडू नका. झगा घालूनच स्टेजवरती चढा. 5 मिनिटं पण लेट येऊ नका, लगेच दुसरीकडे जाईल झगा. देव जास्त वेळ कुणाची वाट बघत नाही बरं का. अजून एक उदाहरण तुम्हाला पवित्र शास्त्रातलं सांगितलं. असं लिहिलंय, शमूएल बाळ परमेश्वराच्या मंदिरामध्ये नुकतं सेवेसाठी आला आणि त्यावेळेस देव शमूएलाशी बोलला, शमूएला. आणि शमूएल एली याजकाकडे गेला. तो म्हटला, महाराज तुम्ही मला बोलवलं का? गुरुजी तुम्ही मला बोलवलं का? तो म्हटला, मी तुला बोलवलं नाही, मी तुला आवाज दिला, भात झाला असेल जाऊन झोप. दुसऱ्यांदा सेम आवाज आला. आता एलीला कळालं देव बोलत आहे. कोण बोलत आहे? देव बोलत आहे आणि तरी एली झोपला. देव बोलत आहे, एलीला माहितीये परमेश्वर त्या असणाऱ्या शमूएल बाळाशी बोलत आहे. मग याजक म्हणून त्याला पहिल्यांदा देवाची भेट घ्यायला पाहिजे ना, की प्रभू काय बोलत आहे. तो काय सांगतो माहिती का? आता दुसऱ्यांदा आवाज येईल त्यास मग बोल, प्रभू तुझा दास ऐकत आहे. आणि तो काय म्हटला, देव जे काही तुला बोलेल ते मला येऊन तू सांग. आज प्रॉब्लेम तोच आहे की हे लेकर जरा बसवा, इकडे तिकडे फिरू देऊ नका. बाहेर तर बसवा, नाही तर एका ठिकाणी घेऊन बसवा. शास्त्र सांगतं एली याजक त्या ठिकाणामध्ये देव त्याच्याशी बोलत असताना एली याजकानं त्या देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आणि तिथं असं लिहिलं, देव शमूएलाला म्हणाला, इथून पुढं एली याजक पदावर राहणार नाही, तर माझी सेवा मी तुला देते का? कारण एली याजकानं देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. झगा गेला. का झगा गेला? टायमिंग चुकला हो. रात्री परमेश्वर बोलत आहे आणि हा सकाळी शमूएलाकडनं बोलणं ऐकायला जात आहे. नीट ऐका, देवाकडनं बोलणं ऐकायला जायला पाहिजे ना. प्रभू काय माझं चुकलं असेल मला माफ कर. कधी कधी असंच होतं, आम्ही चुकतो आणि दुसऱ्या ब्रदरला पाहत होतो. काय म्हणते पाळत, जरा विचार घेऊन ये माझ्याविषयी त्यांचं काय मत आहे जरा सांग ना. सेम घटना. हे बायबल असंच नसतं वाचायचं, हे आमच्या जीवाला लागू कर. उगाच लिहायचं म्हणून राहिले. कधी कधी आमच्या चुका घडतात आणि काय म्हटले
सिस्टर तुम्हाला मास्टर माझ्याविषयी काय नाही म्हटले, तुझं पद गेलं. काय सांगितलं त्याने? देवाने काय सांगितलं एलियाच्या शमूएलाला? काय सांगितलं? एलीच्या मुलांच्या अधमपणामुळं आता मी तुला सेवक पदावर ठेवणार नाही. एलीला याजक पदावरून देव दूर करत आहे आणि शमूएल बाळाला निवडत आहे. सगळ्याला सेमच निरोप आहे. कशाला विचारता तुम्ही? काय म्हणले पाळक साहेब, पाळकाचं मत माझे. आणि बघा बरं, आलं का नाही तुमच्या लक्षात? माझ्या काय लक्षात, हे बायबलमध्येच लिहून ठेवलंय. सेवकाला ते करावंच लागतं. तो देवाचा निरोप आहे, त्याला काय बायबलच्या बाहेर जाऊन मंचराज्य नाही करावं लागत. तू देवाचं ऐकलं नाही, तू तुझ्या मनाप्रमाणे चाललेला आहे. तुला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यामध्येच महत्व वाटलं, तू तुझ्या इच्छेप्रमाणे चालत आहे. आणि देवाचा निरोप काय? तू तुझ्या पदावरून पाय उतार. म्हणून म्हटलं देर से दुर्घटना से देर भली. दुर्घटना व्हायच्या अगोदर शुद्धीवरती या. सामान्य रहा. देव बोलतो तर ऐका. देवाचं वचन. एक गोष्ट ध्यानात ठेवा, बरेच लोक नाही मला टोचून टोचून उपदेश करतात पाळक. अहो ते देवाच्या वचनाला दुधारी तलवारच म्हणत, टोचणार नाही का? मग ते काय म्हटलं का तुम्हाला? ते मेकअपचा स्पंज दिलाय, हळूहळू तुम्हाला पुसून पुसून घाण काढत. तो मेकअपचा स्पंज नाही, ती दुधारी तलवार. काय म्हणतात त्याला? काय काय म्हणतात? स्पंज लावतात ते. करता तुम्ही सगळेजण, मला माहिती नाही. लपवलं कशाला सांगा? सगळे करतात. पुरुष पण करत असते बरं का, करतात सगळे. पण आता बोलेगा कोण? ते असतं एक स्पंज. काय म्हणतात? हा बघा, माहिती आहे काय म्हणलं? नाही आलं नाही, माझ्या कानावर नाही पडलं. मी ब्लेंडर का प्लेंडर काहीतरी असतं. आपल्याला ती स्प्लेंडर माहिती गाडी माझ्याकडे पण मला आठवण ते नेमकं काय म्हणतात त्याला. आहे ते पण देवाचं वचन ते नाही. छानपैकी बरं वाटतं. मेकअप झालं सांगितलं तुम्ही फार पॉवरफुल आहात, तुमची सेवा खूप प्रभावी, तुम्ही खूप चांगले आहेत. त्या मंडळीमध्ये इतकं सुंदर 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 दिसायला एवढा गाल आणि ते स्पंजिनी गोर नाही हो, वचन आहे. ते घुसलं आरपार जाऊन वाटलं पाहिजे काय काय अरे कोणतरी सुपारी दिली पाळकाला माझ्यावरच. अहो ते वचन आहे, घुसणारच. हालेलुया. आणि त्याच्यासाठीच मला बोलवलंय. आणि मी इथंच नाही, महाराष्ट्रात कुठेही घेऊन जा, तिथं जाऊन 2-4 मुर्दे पाडूनच येतो. कारण ती तलवार आहे. देवाचं वचन आहे, ते करणारच काम. आणि जर कामच करत नाही, टोचतच नाही, तर या व्यक्तीला बोलण्याचा अधिकारच नाही. कशासाठी बोलायचं? येशू ख्रिस्ताकडं जे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे पण लोक आले. अरे सापाच्या पिलांनो, याजक लोकांना अहो चुना लावलेल्या थडग्यांनो घाबरून पळाले. हे बाबा डेंजरच. एवढे धार्मिकांना आम्हाला होतं चुना लावलेल्या थडग्यांनो. येशू ख्रिस्त कधी प्लेन बोलला नाही, स्वच्छ बोलला नाही. या चमरुडी स्त्री तुम्ही येऊदी, मी शब्द नवऱ्याला घेऊन ये. डायरेक्ट हल्ला का? परिवर्तन आवश्यक आहे. म्हणून ज्या देव बोलतो ना त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची सुंदरता निघून जाईल. एलीची सुंदरता निघून गेली. काय त्याची सुंदरता? जो एली याजक परमेश्वर त्याच्याशी बोलत असताना देवाची वाणीशी परिचित असणारा एली याजक, पण परमेश्वर बोलताना त्याने देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष केलं. आणि बायबल सांगतं शमूएल बाळ अतिशय छोटा मुलगा, परंतु प्रभू मला कधी कधी त्या गोष्टीचं नवल वाटतं. काही लोक लहान लेकरं जर घरामध्ये असतील ना आणि त्यांना काही सिरियस मॅटरवरती बोलायचं ना, तर त्या लेकरांना म्हणतात तू आतमध्ये जा. त्या लहान लेकराच्या कानावरती असले वाईट शब्द पडू देत नाही. परंतु त्या दिवशी जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं, एका ज्ञानी व्यक्तीला देवानं दूर केलं आणि शमूएलाच्या सारख्या छोट्या बाळाला देव सांगत आहे एलीचे पुत्र अधम आहेत, त्याचं आणि त्यांच्या अधमपणाचा पाढा एका छोट्या मुलासमोर परमेश्वर वापरत आहे. का? कारण प्रभूला आपल्या मनातलं मनोगत कोणाकडे तरी व्यक्त करायचं असतं. अहो तुम्ही आहात कुठं? ज्यावेळेस तुम्ही त्या पाचारणामध्ये त्या सेवेमध्ये असताना देव आपलं मनोगत तुम्हाला सांगत असतो. पण परमेश्वराचं मनोगत तुम्ही ऐकण्यासाठी आतुर नसता. त्यास देव अतिशय छोट्या लेकरांना, ज्यांची बुद्धिमत्ता कमी, ज्यांच्याकडे स्वतःचं अस्तित्व नाही, जे आणि देवाच्या नावाशी परिचित नाही, ज्यांना देवाची वाणी माहित नाही, अशा लोकांशी परमेश्वर बोलत असतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही महत्वाचे नाही, तुमचा आणि जगामधला व्यक्ती महत्वाचा नाही, जगा महत्वाचा आहे. आणि जगा ज्याच्यावरती पडेल
मोठं कसा करायचं हे फक्त परमेश्वरालाच माहिती आहे. हे फक्त देवच करू शकतो प्रियांनो. म्हणून ज्याच्यामध्ये तुम्ही आहात तो झगा कधी जाऊ देऊ नका. इतकं सुंदर सांगितलं. सांभाळ तुझा झगा, तुझी नग्नता दिसू नये याच्यासाठी तो आपली वस्त्र सांभाळतो, आपला झगा सांभाळ. एकदा झगा गेला, एकदा सेवा गेली की तुम्ही नग्न आहात. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, ज्या जागेवर तुम्ही आहात ना, ती जागा जोपर्यंत तुम्ही त्या जागेवर आहात तोपर्यंतच किंमत आहे. या जागेवरून ज्या दिवशी जाईल ना, मी लोकांना नेहमी सांगत असतो, माझा अंत मला माहिती आहे, माझा शेवट मला माहिती आहे. जोपर्यंत हे माझं तोंड, माझी जीभ चालेल, जोपर्यंत मी शुभवर्तमान सांगेल, तोपर्यंतच लोक मला जवळ करतील. कित्येक सेवक मी पाहिले आपल्या तरुणपणामध्ये, त्यांनी इतकी प्रभावी सेवा केली. मरणाच्या अंतिम समयामध्ये असे सेवक सुद्धा मी पाहिले. शेवटी त्यांना राहण्यासाठी घरं किंवा त्यांच्याकडे चांगले कपडे पण नव्हते, पण त्या पदावर असताना त्यांची गरिमा होती, त्यांची इज्जत होती, त्यांना ती जागा होती. एकदा त्या पदावरून खाली उतरल्यावर तुमचं कोणी नसतं, म्हणून जी जागा आहे ती जागा सांभाळा. एकदा त्याच्यातनं बाहेर गेल्यावर तुम्हाला कोणी विचारत नाही, हे वास्तव आहे. आणि या वास्तवामध्ये राहून तुम्हाला तुमच्या जागेचं महत्व समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला महत्व का आलं? कारण तुम्ही त्या जागेवरती आहात. तुम्ही महत्वाचे म्हणून ती जागा नाही तुम्हाला मिळेल. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, तुम्ही मूर्ख होता म्हणून देवाने तुम्हाला निवडलं, तुम्ही ज्ञानी होता म्हणून नाही निवडलं. पण एकदा का तुम्ही तिथं आल्यावर तुम्ही त्याच नम्रतेनं, त्याच भावानं सेवा करत राहायची. तसंच राहायचं. अहंकार, मीपणा, गर्व, आढ्यता, तो स्वभाव जो आहे, हे पद जे देवानं तुम्हाला दिलं, तुम्हाला देवासमोरच नम्र राहून प्रभूची सेवा करावी लागणार आहे का? याच्यासाठीच प्रभूनं तुम्हाला बोलावले. आणि म्हणून तो जे वस्त्र देतो ते सांभाळणं फार गरजेचं आहे. एक वचन वाचूया, स्तोत्रसंहिता 45वा अध्याय आणि त्याचं 3 वचन. 45वा अध्याय 3 वचन. हे वीरा तू आपली तलवार कमरेला बांध, आपलं वैभव व आपला प्रताप धारण कर. पा इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलं, क्लोथ युअर सेल्फ विथ स्प्लेंडर अँड मॅजेस्टी. क्लोथ युअर सेल्फ विथ स्प्लेंडर अँड मॅजेस्टी म्हणजे तू जे स्प्लेंडर आणि मॅजेस्टी हे एक वस्त्र आहे. हे विराट तू आपली तलवार धारण कर आणि वैभव आणि काय म्हटलं, प्रताप ही वस्त्र परिधान कर. कोणतं वस्त्र आहे? वैभव आणि प्रताप. आता हे मराठीमध्ये एवढं समजत नाही, तर इथं त्याने असं म्हटलं, क्लोथ युअर सेल्फ विथ स्प्लेंडर अँड मॅजेस्टी. स्प्लेंडर या शब्दाचा इंग्लिशमध्ये त्याला स्प्लेंडर म्हटलेलं आहे, पण मराठीमध्ये त्याचं भाषांतर जर केलं तर त्याला म्हटलंय भव्यता. स्प्लेंडर म्हणजे भव्यता. जी गाडी आपण वापरतो ना, बसतो, आम्ही म्हणतो स्प्लेंडर. स्प्लेंडर म्हणजे भव्यता आहे, नेत्रदीपक अशा पद्धतीचं त्या. जेव्हा तुम्ही वस्त्र घालता, ऐका, तिथं तो म्हटला की तुमचं प्रेत वस्त्र काढा आणि मी माझ्या भव्यतेचं वस्त्र तुम्हाला घालतो. मी जे वस्त्र तुम्हाला घालणार आहे, तुम्ही वीर बनलेला. प्रत्येक योद्ध्याला आम्ही पाहतो, पोलिसांची वस्त्र वेगळी आहे, मिलिटरीची वस्त्र वेगळी आहे, त्याच्यामध्ये आर्मी ऑफिसर्स, नेव्ही ऑफिसर, सगळ्यांची वस्त्र वेगवेगळी आहेत. आता प्रभू त्याच्या सेवकांना, त्याच्या मंडळीतल्या लोकांना जे सेवा करतात, त्या सेवा करणाऱ्या लोकांना तो म्हणतो तुम्ही वीर आहात. तुम्ही कोण आहात? आता वीराचं वैशिष्ट्य, वीरानं शत्रूशी लढायचं. कोणाशी लढायचं? आपल्याशी नाही लढायचं बरं का. कोणाशी लढायचं? तुमचं झगडणं कोणाशी आहे? रक्त मांसाबरोबर नाही, मग कोणाबरोबर आहे? आकाशातला. पण समजा हे वस्त्र, या वस्त्राला भव्य वस्त्र म्हटलेलं आहे, मोठं स्प्लेंडर आहे. आता सेवेचं वस्त्र तुम्हाला, मंडळीमध्ये तुम्ही काम करतात, तुम्ही येता. आता काम म्हणजे पुन्हा तुम्हाला सांगतो, वाद्य वाजवणं काम आहे, चर्च साफ करणं काम आहे, लोकांना आतमध्ये घेऊन येणं काम आहे, लोकांना बाहेर सोडणं काम आहे. कोण मला आता बाळकानं सांगितलं, कोणतरी मला घेऊन जायला तर ते पण काम आहे. चौकशी करणं काम आहे, हॉस्पिटल व्हिजिटिंग काम आहे. हे वेगवेगळी काम आहेत आणि ही सगळी कामं, या कामाला प्रभूनं भव्य म्हटलेलं आहे बरं का, साधं काम नाही. हे सगळे भव्य काम आहे. आणि ही भव्य वस्त्र तुम्ही घातली,
पण ती घातलेली असताना तो काय म्हटला, तुला एका वीराप्रमाणे काम करायचंय, तुम्ही वीर बनायचंय, लेक्चरपेचं म्हणून नाही काम करायचं. पहा, वीरामध्ये आणि यांच्यामध्ये मिलिटरीला किंवा पोलिसांना ज्यावेळेस ते बंदोबस्ताला जातात ना, त्यास असं सांगितलं जातं, जमाव किती पण चिडलेला असला, वरून ऑर्डर आल्याशिवाय त्यांना गोळ्या घालायच्या. मग ते जमाव दगडं मारतं पोलिसांना. काश्मीरमध्ये बघा, त्या काश्मीरमध्ये त्या सैनिकांना एवढा त्रास देतात, पण सैनिक दगडं खातात, मिठा खातात आणि पळतात, कारण वरून ऑर्डर आली. पण ती भव्यता झाली बरं का, ही भव्यता आहे. काय, आम्ही सुप्रीम ऑर्डर मानतो, ही सैनिकांची त्या वस्त्रामधली असणारी भव्यता आहे. त्यांनी आम्हाला मारलं म्हणून आम्ही नाही. तेच आहे चर्चमध्ये बरं का. चर्चमध्ये एकदा तुम्ही झग्याखाली आला, सेवेखाली आला, तुम्हाला कोणी वाईट बोललं, कोणी दगड मारला, कोणी नावं ठेवले, कोणी अपशब्द वापरले, कोणी तुमची निंदा केली, यांना असं म्हणेल, तो तसा म्हणेल, पण तुमची भव्यता काय, वरून ऑर्डर आल्याशिवाय काहीच नाही. तुम्ही लगेच जागा नाही काढायचा. नाही का, ते पिक्चरमध्ये डायलॉग जातो, तुम ड्यूटी पर हो, जरा इंस्पेक्टर के वस्त्र निकालो, वो कोट निकालो, तो आता मी काढतो, बट्टा काढलाय, आप दिखाता. ते पिक्चरमध्ये चालतं. त्यांनी काढलं, ह्याला लाता बुक्क्याने मारलं, दाखवलं मी हिरो आहे. इथं झगा काढला, दुसऱ्याने घातला. काढला की अजून एक गोष्ट मला समजा, जर याजकानं झगा घातला तर शेवटपर्यंत त्याला याजकच राहावं लागतं. आमेन म्हणाल का? म्हणजे ज्यानं जो झगा घातला तो कोणी त्याच्यावर टीका केली, वाईट बोललं, निंदा केली म्हणून झगा नाही काढायचा. ऑर्डर काय, तुम्हाला मरेपर्यंत, शेवटपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे जीवनाचा मुकुट तुला मिळेल. हे घालायच्या आधी विचार करायचा. स्टेजवर चढायच्या आधी विचार करायचा. काय विचार करायचा, स्टेज ही जागा शिव्या खाण्यासाठीच आहे. हा का सहमत? सहमत नसला तरी मला काही घेणं न देणं. हे आहे बायबलमध्ये. येशू ख्रिस्तावरती लोकांनी दोषारोप केले, कारण त्याने तो झगा घातला. त्याने उत्तर दिलं का? नाही. मग तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी, लक्षात घ्या, खरं युद्ध कोणतं मी ते तुम्हाला सांगतो. एखाद्याला मारणं याच्यामध्ये विशेष नाही. शास्त्रामध्ये काय लिहिलं माहिती का, नगर जिंकणाऱ्यापेक्षा आपल्या भावाची समजूत काढणारा सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात मोठा कोण आहे? एखादं नगर जिंकण्यापेक्षा एखादा भाऊ रुसला आणि त्याची समजूत काढली ना, ते नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे काम तुम्हाला, ही ती भव्यता आहे. आणि मंडळीला तो काय म्हणतो, ही भव्यतेची, स्प्लेंडरची वस्त्र घाल, ही भव्यता आहे. काय, मंडळीमध्ये एखादी व्यक्ती रुसली तर त्याचा रुसवा काढणारे लोक असले पाहिजेत, अजून रुसवणारे नाही बरं का. काही लोक अजून आग लागतात. तुम्ही बोला ब्रदर, बाळकाला झाडा, तुम्ही झाडाच, तुम लढो हम पीछेच आहे. आणि ते माझं काय मत नाही बरं का, ह्यांचं मत आहे. अरे तू तर हवा दिली ना, आग तो नाही लगाई. पण कधी कोण रुसतं, लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतो, पाळक पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस. मी काल तुम्हाला सांगितलं ना, म्हणून टप्प्याटप्प्याने घेतलं सगळं. माणसं झाडासारखी नाही दिसली पाहिजे. कशी दिसली पाहिजे? तुमची चर्चमध्ये माणसं माणसासारखीच आहे. राग यायलाच पाहिजे तिथं, पण सूर्यमावळ्याच्यात जायला पाहिजे ना. नाही तर सगळे लगेच रागाला इकडून गच्ची धरलं, सुटलं. सॉरी, माणसासारखं तर दिसलो का नाही आता, एवढे मी माणसासारखं होऊ नका. माणसं माणसासारखीच राहणार आहे, चुकणार आहे. तुम्हाला बोलतील, तुमची निंदा करतील. आणि अजून एक गोष्ट जाता जाता सांगतो बरं का, दोन व्यक्ती एकत्र आले ना, समजा माझं आणि या ब्रदरचं चांगलं मत आहे, आणि या ब्रदरचं थोडंसं भांडण आहे. आता थोडंसं भांडल्यावर त्यांचं सगळा राग ते येऊन मला सांगते, ते असे आहेत तसे. आता मला पण त्यांना हा बरोबर आहे बरं का, माझ्याशी मुद्दाम म्हणावं लागतं का, यांचा राग गेला पाहिजे. आणि मी जर म्हटलं नाही ब्रदर तसं नाही, तर ते त्याला सोडतील आणि मला भांडायला झालं. म्हणून हे पण गोष्ट ध्यानात ठेवा. आता हे त्यांचं माझं बोलणं झालं, मी त्यांना बोललो नाही, ते तसेच आहेत बरं का, त्यांनी यांना पण असंच केलं, हे परत गोड होतात.
आणि नंतर काय सांगतात, अहो ते तुमच्याविषयी असे बोलले होते, पण ते भांडण सुटतं मला. म्हणून म्हटलं दुसऱ्याच्या तंट्यात पडणारा व्यक्ती जवळून चालणाऱ्या कुत्र्याचा कान ओढणाऱ्यासारखा आहे. म्हणून दुसऱ्याच्या तंट्यात पडू नका, तो प्रकरण तिथंच मिटवा आणि समेट करून त्याला मंडळीमध्ये टिकवण्याचा प्रयत्न करा. ही भव्यता आहे, ही भव्यता आहे. हे वस्त्र घातलं ना, ती भव्यता तुमच्याकडे यायला पाहिजे. लक्षात ठेवा, राग प्रत्येक व्यक्तीला येतो, पण त्याचा राग वाढवायचा नाही, तो संध्याकाळपर्यंत कसा निवडेल याची खबरदारी घेणारे लोक असले पाहिजे. ती मिनिस्ट्री आहे, ते चर्च आहे. आणि प्रत्येक व्यक्तीनं ती शांती टिकून ठेवण्यासाठी त्यांचं मन भव्य केलं पाहिजे. भव्यता, स्प्लेंडर म्हटलेलं आहे त्याला, तो तेजस्वीपणा त्यांच्यामध्ये आला पाहिजे. म्हणून भव्यता, आणि त्याने असं म्हटलं की वैभव आणि प्रताप. काय वैभव आहे, ही स्प्लेंडर आहे काय की जे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट त्याला म्हटलेलं आहे की तू काय केलं पाहिजे, स्प्लेंडर आणि स्प्लेंडर अँड मॅजेस्टी. मॅजेस्टी या शब्दासाठी जो दुसरा शब्द वापरलेला आहे आणि त्याला म्हटलेलं आहे ऐश्वर्य किंवा तेजस्वीपणा. तेजस्वीपणा ऐका आता, तटला यरुशलेमे हे सियोन कन्ये, आणि तू काय कर, बलयुक्त वस्त्र परिधान कर. प्रेत वस्त्र टाकून दे. मंडळीला प्रेत वस्त्र टाकून द्यायची. मंडळी आज प्रेत वस्त्रांमध्ये अडकून पडलेली आहे. आता मंडळीला या प्रेत वस्त्राच्या बाहेर जाऊन जी वस्त्र परिधान करायची, आणि त्याला म्हटलं तेजस्वीपणाची वस्त्र. कशी येणार आहे तेजस्वीपणा? हा मंडळीला, हा व्यक्तीला, हा सेवकाला, हा विश्वासणाऱ्या व्यक्तीला हा तेजस्वीपणा येणार कसा आहे? ऐका, ते तुमच्यातनं दिसलंच पाहिजे. हे जनरल जीवन जगणं सोडून द्या, साधारण जीवन. मी आलो चर्चमध्ये बसलो, दुसऱ्याच्या हाल मिळवलं, मी ऐकलं, उपदेश ऐकला, घरी निघून गेलो. घरून आलो, दुसरा रविवार तोच, आणि वर्षानुवर्ष 38 वर्षाच्या दुखणेकऱ्यासारखा एकाच बाजेवर, एकाच खुर्चीवर, एकाच जागेवरती मी बसून राहिलो. हे तुमच्या जीवनाचं खरं स्वरूप नाही. तुमच्या जीवनाचं खरं स्वरूप याच्यापेक्षा वेगळं आहे. काय स्वरूप आहे त्याचं? ज्या दिवशी प्रभूनं मला बोलावलं, मला सेवा दिली, मला झगा दिला, आणि झगा देताना तो म्हणतो मी तुझी वृद्धावस्था काढून टाकलेली, तुला नवीन वस्त्र दिलेलं आहे. आणि नवीन वस्त्र भव्यतेचं वस्त्र आहे. हे नवीन वस्त्र तेजस्वीपणाचं वस्त्र आहे. आणि हे तेजस्वीपणा मंडळीमध्ये येणं गरजेचं आहे. कसं येणार आहे तेजस्वीपणा? ऐका, आठवतं का तुम्हाला, मोशे त्या लोकांचं 30 लाख लोकांचं नेतृत्व करत करत पुढे चाललेलं आहे. आणि हे लोक आता पहा, हा जो मोशे त्या लोकांबरोबर राहून राहून ना, या मोशेला सुद्धा तो इरिटेट झालेला आहे. रोज ते लोक बंड करत होते, रोज बंड. कधी खाण्यासाठी बंड, कधी पाण्यासाठी बंड, कधी चालता चालता दुसरे देव पाहिल्यावर आम्हाला देव पाहिजे म्हणून बंड करत होते रानामध्ये. ते आम्हाला देव द्या, देव द्या म्हटल्यावर तो घाबरला. कुठे गेला मोशे? मरून गेला सर, आम्हाला काय माहिती. अरुणाला म्हटले देव दे. त्यानं पण दागिने काढले, भट्टीमध्ये टाकले, वास्तू तयार झालं, घ्या म्हटले तुम्हाला देव. आणि दिलं, त्यांच्या गरजाची पूर्तता केली. मग रानामध्ये रडायला लागले, तिथं पण सगळं मिळालं. आता असल्या कठीण लोकांना चालवत चालवत या मोशेचं जीवन अतिशय सामान्य झालं. आता देवाला कळलं, या लोकांसमोर मला माझं तेज, ऐका, माझं तेज काय हे लोकांना मी कसं देऊ शकतो. मी काय बोलत आहे ते तुमच्या लक्षात येईल. लोक सामान्य, मोशे पण सामान्य झाले. त्या लोकांबरोबर राहून राहून, त्यांच्या संगती राहून, त्यांचे विचार ऐकून ऐकून या मोशेमध्ये सुद्धा एक प्रकारचा डलपणा आलेला आहे. आणि मोशेमध्ये डलपणा आलेला बघूनच प्रभू त्याला काय म्हटलं माहिती का, आता तू कनानात जायचं नाही, तू बाहेरच थांब, कनान लांबून बघ. देवाने त्याला कनानामध्ये जाऊ दिलं नाही. पण त्याच्या अगोदर त्याच्यातला सामान्यपणा देवाला काढून घ्यायचा होता. नीट ऐका, मी तुम्हाला तेजस्वी याविषयी बोलत आहे, तेजस्वी वस्त्र याच्याविषयी बोलत आहे. मंडळी कशी तेजस्वी होणार आहे? मंडळी पण जगामध्ये राहत आहे, तुमचा संपर्क जगातल्या मंडळ्यांशी येत आहे. आणि काय होतं माहिती का, नेहमी आम्ही काय करतो, पुन्हा मी त्याविषयी सांगतो जे बायबलमध्ये घडलं ते. 30 लाख लोकांचं नेतृत्व करत देवानं तांबडा समुद्र भांगला, लावे पक्षी रानामध्ये दिले, मान्ना पाठवला, सगळं करून ते काय म्हणतात, आम्हाला देव द्या.
सगळं देवाने दाखवलं. देव कुठे आहे त्यांना कळलं, पण काय म्हटले, आम्हाला देव द्या, यांच्यासारखा देव. आता मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही पण बाहेर जाता, बाहेरच्या मंडळीतलं बघता, मग तुम्ही तेच म्हणणार ना, जसं त्यांच्याकडे ते आमच्या मंडळीत येऊ द्या. तुम्ही काय वेगळं बोलणार? तुम्ही पण सामान्य झाला ना, तुम्ही पण ऑर्डिनरी झाला. आरोन मोशेचा भाऊ, त्याला माहितीये मोशे डोंगरावर देवाशी बोलत आहे, पण तो सामान्य झाला आणि तो म्हटला हे मागणी करतायत म्हणून यांना देव देऊन टाकला. सामान्य लोक सामान्य गोष्टी करतात आणि देव जो आहे तो म्हणतो मंडळीला भव्य बनवायचं आहे, माझं तेज त्यांना दाखवायचं. आता देवासमोर तेज दाखवण्याचा मार्ग कोणता? देव त्या ठिकाणात मोशेला म्हटलं इकडे डोंगरावर वर. ऐका बरं का नीट, जर तुम्हाला हे भव्य वस्त्र परिधान करायचंय, जे प्रभूनं मंडळीसाठी, प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आणि सेवकासाठी हे दिलेलं भव्यतेचं वस्त्र, हे तेजस्वीपणाच्या वस्त्रासंबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. तेजस्वी वस्त्र हे जमिनीवरच्या लोकांना कधीच मिळत नाही, कधीच नाही. तेज आहे त्याच्यामध्ये, तेजस्वीपणा आहे. मग मोशेला देवानं या लोकांपासून काढलं आणि त्याला डोंगरावरती आणलं. ऐका, 40 दिवस मोशे डोंगरावरती राहिला. येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र त्यानं रानामध्ये काढले. एलिया हा सुद्धा आम्ही पाहतो की तो आणि त्याच्याही प्रवासामध्ये 40 दिवसाचा तो प्रवास आहे आणि त्या इस्रायल लोक 40 वर्ष रानामध्ये चालले. हा 40 वर्षाचा प्रवास, हे 40 दिवस 40 रात्र, ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला भव्यतेकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. अलिप्त केलं जातं. मिस्त्रामधनं त्यांना काढलं, 40 वर्ष त्यांना चालवलं, 40 वर्ष भव्यतेकडे घेऊन चालले. कनानामध्ये जायचे, 40 वर्षाचा तो प्रवास आहे. आणि हा 40 वर्षाचा प्रवास इकडं मोशेला देवानं 40 दिवस डोंगरावरती ठेवलं. मोशे 40 दिवस डोंगरावरती राहिला. का राहिला माहिती का? त्याला या 40 दिवसामध्ये, ऐका, येशू 40 दिवस 40 रात्र रानामध्ये जाऊन प्रार्थना करतो आणि 40 दिवसानंतर बाहेर पडल्याबरोबर त्यानं पहिला चमत्कार केला, पाण्याचा द्राक्षरस. हे तेजस्वी पण आहे. तो 40 दिवस 40 रात्र अगोदर काही करू शकला नाही, पण तिकडून आल्याबरोबर इतकं तेज त्याच्या मिनिस्ट्रीमधनं बाहेर पडलं, कारण तो 40 दिवस 40 रात्र देवाच्या सहवासामध्ये राहिला आणि प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं तेज त्याच्या शरीरामध्ये, प्रभूचं तेज त्याच्या विचारांमध्ये, प्रभूचे सगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये आले आणि तो आता सामान्य नव्हता. तो गावामध्ये गेला, द्राक्षरस संपला. लोक त्याला येऊन सांगतात द्राक्षरस संपला. येशू म्हटला रांजण रिकामी करा. ते पाण्यानं भरलं आणि त्याला असं लिहिलं की तो गेला, रांजणामध्ये डोकावलं आणि त्याच्या तेजानं तो पाणी भारावलं आणि पाण्याचं रूपांतर द्राक्षरसामध्ये झालं. ज्यावेळेस ते तेजस्वीपणा तुमच्याकडे येईल, तुम्ही मिनिस्ट्री करायला बाहेर जाल, तुम्ही ज्यांच्यामध्ये डोकवाल त्यांचा गुणधर्मच बदलून जाईल, हे बदलून जाणार आहे. संपर्क, ती भव्यता ज्या दिवशी तुमच्यामध्ये येईल ना, तुम्ही एका परिवारात प्रार्थनेला जाल आणि त्या परिवारामध्ये व्यसनाधीन लोक असतील. मी नेहमी एक साक्ष सांगत असतो. एका मीटिंगला मी प्रवरानगर या ठिकाणामध्ये गेलो. मला वाटतं युट्यूबला तुम्ही ऐकलं असेल, काही लोक ऐकत नाही त्यांना त्यांच्यासाठी सांगतो. प्रवरानगर या ठिकाणामध्ये सभेसाठी मला बोलवलं आणि मी गेलो. त्या कारखान्याच्या जवळ एक मोठा त्याने ग्राउंड होतं, त्या ग्राउंडवरती सभा झाली. मग ती सभा झाल्यावर ऑर्डिनेशन होते, ऑर्डिनेशन पण झाले आणि मग आम्हाला एका शेतामध्ये प्रार्थनेसाठी घेऊन गेलं. आम्ही त्या शेतामध्ये प्रार्थनेला गेलो. मग ते म्हटले बाळासाहेब इथं आपल्याला प्रार्थनेला जायचं आहे एका ठिकाणात. मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊया प्रार्थनेला आणि गेलो मी प्रार्थनेला. मी गाडीत बसल्याबरोबर त्या पालकानं सांगितलं, ज्यांच्याकडे आपण चाललो ना 40 वर्ष दारू पित आहेत, 110 पालकांनी प्रार्थना केली पण बाबा आणि हसायला लागले. 110 पालकांनी प्रार्थना केली पण त्यांनी दारू सोडले नाही. आता तुमचा नंबर आहे म्हणून जोरजोरात हसायला लागले. आणि मी डोक्याला हात लावून गेला. आता ते 110 पाळक येऊन प्रार्थना करून गेले आणि या दारुड्याला आता मला नंबर म्हणून माझी काही परीक्षा घ्यायला चालली का? आता त्यांनी नाही केली, तुम्ही तर करून दाखवा म्हटल्यासारखं. आणि मी गेलो तिथं आणि गेल्यावर दृश्य बघितलं जसं काय तो माझी वाटच बघला. या फुल पिलेला आणि जसा मी संदेश चालू केला
तो इकडून गडबडा लोळत तिकडे जायचा, तिकडून गडबडा दारूच्या नशेमध्ये, आणि माझ्याकडे बघून हसायचं. एवढं टेन्शन आलं. म्हटलं कधी प्रार्थना संपवतो, कधी या व्यक्तीपासून सुटका मिळवतो काय माहिती. पण नंतर ते म्हटले आता प्रार्थना करा. वचन सांगितलं. 15-20 मिनिटं माझ्या डोक्यावरून गेले. मला सांगताच आहे ना वचन. आम्हाला तर लेकरं इकडे तिकडे फिरले तर वचन सांगता येत नाही. तुम्ही विचार करा दारुड्यासमोर कसं सांगताय, त्याचा गोंधळ होऊन कसा. लेकर फिरायला तुम्हाला डिस्टर्ब होतं आणि माझी लिंक तुटते. आता दारुड्या एवढा गडबड करतोय, लोळतोय, आणि मग मी कसं काय वचन सांग. पण कसं तरी गडबड करून वचन सांगितलं, प्रार्थना संपवली. आणि मग मला करा त्याच्यासाठी प्रार्थना पण गडबडीने केली. म्हटलं देवा याला बदल, याची व्यसन सुटलं जाऊ दे, याला बाहेर काढ यातनं. आणि प्रार्थना संपली, निघून आलो. आणि जाताना एवढी सगळी मीटिंग चांगली झाली, पण ते माझ्या डोक्यात होतं. त्या दारुड्याने गोंधळ केला. परिणाम काय झाला माहिती का. मी भव्यतेविषयी सांगत आहे, तेजस्वी पण सांगत आहे. मी आल्यानंतर दुसऱ्या मीटिंगला गेलो, ते सगळं विसरलो. 6 महिन्यानं त्या व्यक्तीचा फोन मला आला. पास्टर प्रेज द लॉर्ड. म्हटलं बोला. म्हणलं मी प्रवरानगरवरून बोलतोय. म्हणलं कोण. म्हणलं लोखंडे. म्हटल्यावर घाबरले. अरे हाच व्यक्ती, याच्यासाठीच प्रार्थना केली, हाच तो दारुड्या. तर म्हटलं हो मी जो 40 वर्ष दारू पितो तो व्यक्ती आहे. म्हणलं कशाला फोन केला. तुम्ही प्रार्थना करून गेला. 8 दिवसानंतर मी दारूच्या दुकानाकडे जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो, पण मी जाऊ शकलो नाही. आज 6 महिने झाले मी दारूचं व्यसन बंद करून टाकलेलं आहे. तेजस्वी पण तुमच्यातलं बाहेर पडतं. केव्हा. थोडंसं बाहेर या, वर जा. त्याच्यामध्ये नका राहू, त्याचपणामध्ये राहू नका. हा काय म्हटला, ते काय म्हटले, ती काय म्हटले, हे काय म्हटलं, यानं माझा अपमान केला, त्यानं. अहो हे जगातलं जीवन आहे, याच्यामध्ये भव्यता नाही, याच्यामध्ये मजा नाही. हे सामान्य लोकांचं लक्षण आहे. भव्यता, तेजस्वी पण कसं. तुम्ही एखाद्या परिवारामध्ये जाल, तुटलेलं घर तर नीट होईल, घरामधलं वातावरण बदलेल, व्यसनाधीन लोक बदलतील, ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी लागेल. अहो हे तेजस्वीपण आहे. मोशे खाली आल्यावर बायबल सांगतं त्याला आपल्या चेहऱ्यावरती आच्छादन टाकावं लागलं. का. कारण वरचा अनुभवच वेगळा आहे. त्या चेहऱ्यावरती आच्छादन का टाकलं माहिती का. आता हे लोक बोलतात तसं ते बोलू शकत नाही, आणि ते सुद्धा मोशेच्या चेहऱ्याकडे पाहू शकत नाही. असं जीवन जगा. लोक तुमचं तोंड सुद्धा पाहू शकणार नाही. तुमच्याकडे बघितल्यावर त्यांची वाचाच बदलली पाहिजे. त्यांची वाचा तुमची वाचा नाही, तुमच्या वाचेचा प्रभाव त्यांच्या वाचेवर पडला पाहिजे. याला म्हटले तेजस्वीपणा. आणि मंडळीला त्या वस्त्राची गरज आहे. सामान्य लोकांसारखं बोलू नका, तसा व्यवहार करू नका. त्यांच्या बोलण्यासारखं तुमचं बोलणं नको, त्यांच्या विचारांसारखे तुमचे विचार नको. तुमचे विचार या सगळ्या विचारांपेक्षा वेगळे असले पाहिजे. एक आत्मिक जीवनाची उंच पातळी प्रियानो. आणि म्हणून मंडळीला काय म्हणतात, आता मंडळीनं त्या गोष्टीचा विचार करू नये. मला आठवतं की बरेच लोक वेगवेगळ्या मंडळीतनं मला फोन करत असतात. एका सिस्टरनं त्यांच्या मंडळीतनं मला सारखा फोन करायचे, पास्टर माझ्या चर्चमध्ये मला खूप त्रास आहे, मी काय करावं, निर्णय घेण्यासाठी मला सहाय्य करा. मी फोन बंद करतो. तुमच्या मंडळीमध्ये काय करावं हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. कारण देवाने ज्याला नियुक्त केला तो व्यक्ती केपेबल आहे, म्हणूनच देवानं त्याला तिथं ठेवलंय. आणि जर तो नालायक असेल, ऐका, देवाला वाटतं की ती व्यक्ती योग्य नाही. एलियाजक जागच्या जागी मान मोडून पडला, देवाने त्याला डेथ दिली, त्याचं जीवन संपवलं. देवाचं जजमेंट देव करतो. आम्ही देवाच्या न्यायाला कधीच हात लावू नये. आम्ही अनुयायी आहोत, आम्ही बॉस नाही. देवानं ज्याला बॉस केलं त्याच्यावरचा बॉस देवच आहे, दुसरा कोणी नाही. देवच त्याचा बॉस, बाकी कोणीच त्याची बॉस नाही. मग मॅजेस्टी काय आहे, खरी मॅजेस्टी काय आहे? आता मॅजेस्टी विषयी मी ती भव्यता, ती मॅजेस्टी, ते तेजस्वी. पण मोशे वर राहिला आणि तो तेजस्वी राहिला. वर राहा, खाली नका राहू. कधी खाली राहिल्यानं तुमचं नुकसान होणार आहे. खालच्या अनुभवामध्ये, खालच्या लोकांमध्ये, खालच्या विचारसरणीमध्ये. आणि खालच्या विचारसरणीचं लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? मोशे वरून आल्यावर त्यानं त्याचा चेहरा दाखवला नाही, त्याच्या चेहऱ्याला त्यांनी झाकून टाकलं. ऐका, सेवा करताना
लोकांना तुम्ही दिसू देऊ नका, प्रभूचं तेज दिसू द्या. कोण व्यक्ती सेवा करते त्याचा चेहरा नको आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही फोकसमध्ये यायला पाहिजे, चेहरा दाखवणे. मग मला कडे फोकसमध्ये आले, अरे हे सामान्य झालं. चेहऱ्यावरती आच्छादन टाक. बोलत आहे तो मोशे नाही, बोलत आहे तो देवाचा आत्मा आहे. देवाचा आत्मा बोलत आहे, मोशे नाही बोलत. आच्छादन टाका चेहऱ्यावरती. याला तेजस्वी पण म्हटलेलं आहे. प्रभूचं तेज तुमच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. ऐका, लोकांनी मोशेच्या चेहऱ्यावरती आच्छादन टाकण्याचं आणखीन एक आत्मिक कारण तुम्हाला सांगतो. जो बोलतो तो कोण आहे लोकांना कधीच कळलं नाही पाहिजे, कधीच नाही. त्याला कळलं पाहिजे जो बोलतो तो मोशे आहे का कोण आहे. आतमधला चेहराचा मला ठाऊक नाही ना. मग चेहरा दाखवाल तर लोक चेहऱ्यावरती प्रेम करेल. लोकांनी चेहऱ्यावरती नाही, लोकांनी ख्रिस्तावरतीच प्रेम केलं पाहिजे. ख्रिस्तावरतीच प्रेम केलं पाहिजे. तुमचा चेहरा झाकून टाका. तेजस्वी होण्यासाठी ज्या चेहरा हा तेजस्वी बनतो ना, त्या चेहऱ्याचं लक्षण काय. हा चेहरा लोकांना कधीच दिसत नाही. म्हणून लक्षात ठेवा, लोकांना तुम्हाला फॉलो करण्यासाठी सांगू नका. फक्त ख्रिस्तालाच फॉलो केलं पाहिजे. त्याने असं म्हटलं पाहिजे, येशूच्या मागे या. कित्येक लोक मला बोलतात, ते मला व्हॉट्सअपवरती, आम्हाला असं वाटतं की येशू तर आम्ही पाहिला नाही आणि तुम्हीच येशूच्या जागी आमच्याशी बोलत आहात. मी त्यांना रागवतो. तुम्ही जे बोलताय याच्यानं माझ्या पतनाला सुरुवात होत आहे. चुकून पण बोलू नका तसं. देव गाढवाच्या द्वारे संदेशाशी बोललेला आहे, म्हणून काय गाढव देव नाहीये. देव तो देव आहे, तो दाखवून देतो. संदेश त्याला पण गाढवच ज्ञान सांगू शकतं. गाढवाच्या द्वारे बलाम संदेशाला त्याने ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून तिथं सुद्धा दूत असताना दूताला शांत बसवलं. ऐका, देवाचा दूत होता, दूत शांत बसला, दूत नाही बोलला. आणि देवानं गाढवाला वाचा दिली, तू बोल. दूत बोलला असताना तर कदाचित असं वाटलं असतं की देव बोललेला आहे, दूताचं महत्व वाढलं असतं. पण त्यानं दूताला पण झाकलं, तू बोलू नकोस, तू फक्त तलवार घेऊन थांब. आणि गाढवाला वाचा दिली, गाढवाला म्हटलं तू बोल. आणि गाढव बोलताना सुद्धा संदेशला एवढा आंधळा झाला होता. आजपर्यंत गाढव कधी बोललं नाही, पण पहिल्यांदा गाढव बोललं. पण संदेश त्याच्या लक्षात सुद्धा ते आलं नाही. संदेशला गाढवाला मारत होता. कान देऊ नाही का. देव कोणाच्याही मुखातनं बोलेल, पण ऐकणाऱ्याचे कान ऐकण्यासाठी तत्पर असतील. पण मी म्हणतो गाढवाचं तेजस्वी पण काय माहिती का, मार खात होतं पण ते देवाच्याच गोष्टी बोलत होतं. संदेशाला सांगतो, अरे एवढ्या दिवस मी तुला घेऊन गेलो, एकदा तरी मी तुला त्रास दिला का रे. पण मी गाढव काय बोलता ऐका, मी समोर देवाचा दूत पाहिला आणि खाली बसलो, कारण मला न्याय दिसलेला आहे. गाढवाला न्याय दिसतो, देवाच्या लोकांना कधी न्याय दिसणार आहे. गाढवाला दिसला न्याय, कधी दिसणार आहे देवाच्या लोकांना न्याय. गाढवाला न्याय दिसला. आणि शास्त्र सांगतं, म्हणून येशू काय म्हटला, चौकात बांधलेलं गाढव सोड. चौकात बांधलेलं गाढव सोडून ना. का म्हटलं चौकात बांधलेलं गाढव. येशूला माहिती हेच बरोबर प्राणी आहे. या बलामाला याच मुखानं ज्ञान सांगितलं आणि आता हे गाढव मला किती उपयोगाचं आहे हे सांगण्यासाठी म्हटलं चौकात बांधलेलं गाढव सोडून आण. का आता त्याचं क्रेडिट मला त्याला द्यायचंय, त्याचं गौरव त्याला द्यायचंय. कोणतं गौरव. या गाढवानं बलामाला ज्ञान सांगितलं, आता मी जर बसेल ना तर माझी भव्यता याच्या पायाला लागेल. ऐका, प्रभू तुम्हाला गौरव देणार आहे, पण मुख तुमचं कधी असू देऊ नका. मुख तुमचं असू देऊ नका. गाढव खाली मान घालून आणि बसलं ना, तसंच आम्ही प्रभूला आपल्या पाठीवरती बसून तसंच पुढे न्यायचं आहे. प्रभूला बसवायचं, येशूला बसवायचं, बाकी कोणाला नाही. आणि म्हणून ही जी भव्यता आहे आणि ती भव्यता आता एंड आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. 10 मिनिटं राहिले, एंड आपण करूया. नेमकं ही तेजस्वीपणा येणार कसा. ऐका, हा तेजस्वीपणा येण्यासाठी मोशे 40 दिवस 40 रात्र डोंगरावरती राहिला. मग काय केलं त्याने त्या ठिकाणामध्ये. हा डोंगराचा अनुभव 40 दिवस 40 रात्र तो वरून खाली आला आणि मग त्याच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडलं. तेजस्वीपणाविषयी मी सांगत आहे, जी मंडळीची गरज आहे. मंडळी कशी बदलते लक्षात ठेवा. या घटना हा जो क्रम आहे,
बायबल वाचताना नुसतं एवढंच नाही वाचायचं. मोशे डोंगरावरती गेला, 40 दिवस 40 रात्र राहिला आणि मग तो खाली आला, मग त्याच्यातनं तेज बाहेर पडलं. इथं संपत नाही, इथं जुन्या करारामध्ये त्या घटनेची पुनरावृत्ती होणार असते. ऐका, तसं मोशे 40 दिवस 40 रात्र डोंगरावरती राहिला आणि मग तेज त्याच्यामध्ये आलं. आता नव्या करारामध्ये मंडळीची स्थापना होणार होती आणि नव्या करारामध्ये हे तेजस्वी फल मंडळीला कसं दिसणार आहे, कसं मंडळीला ते तेज दिसणार आहे. आता मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त, हे पण मान्य आहे आपल्याला. मंडळीचं मस्तक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आता मंडळी, तुम्ही आणि मी मंडळी आहोत, आमचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त. तसं मंडळीचं मस्तक पाळक, जे सेल लीडर आहेत आणि जे लीडर आणि लिडरशिपचं काम करतात ते लीडर आहेत. आता या लीडरला देव तेजस्वी पण देत आहे. आता मी काय तुम्हाला सांगत आहे, एक्झॅक्टली जे लीडर्स आहेत, जे पाळक आहेत, जे सेवक आहेत, या सेवक हे मंडळीच्या मस्तकाचं काम करत आहे. एखादा सेल ग्रुप लीडर सेल ग्रुप चालवत आहे ना, तर तो त्या घरामध्ये जाऊन त्या घरामध्ये मस्तकाचं काम करत आहे आणि त्या घरातलं त्या असणाऱ्या परिवारामध्ये त्याची जी लिडिंग आहे आणि त्याला प्रभू मस्तक बनवत आहे. त्या लीडर सेल मीटिंग पुरतं किंवा त्या घरापुरतं तो मस्तक आहे. आता मला तुम्हाला मस्तकाला तेजस्वी कसं बनवायचं हे तुम्हाला शिकवायचं आहे. मी पर्सनली सांगताना एक व्यक्तीविषयी पण आहे तेजस्वी पण, मंडळीविषयी पण तेजस्वी पण आहे. इथं प्रार्थना करणारे, हे सेवा करणारे, ते सेवा करणारे, या सगळ्यांचे चेहरे तेजस्वी व्हायला पाहिजेत ना. ते वस्त्र तर सगळ्यांसाठीच आहे, असं एका व्यक्तीसाठी नाही. मग एका व्यक्तीसाठी, आता समजा हे पाळकासाठीचं वस्त्र असतं, मी पास्टर कॉन्फरन्स घेतली असती, त्यांना सांगितलं असतं समजावून. पण मी पर्सनली प्रत्येक व्यक्तीला वचनातनं सांगत आहे आणि या वचनामध्ये नेऊन तुमचं तेजस्वी फल तुम्हाला मिळवायचं आहे. कसं मिळवायचं आहे? हे वस्त्र जे तुम्हाला मिळणार आहे, कसं मिळणार आहे तेजस्वी फल? थोडक्यामध्ये जे पवित्र शास्त्रात आहे, वाचणार नाही, पण तुम्हाला जाता जाता ती घटना, ते पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर आणतो. येशू ख्रिस्त पेत्र, याकोब, योहान तिघांना घेऊन डोंगरावरती प्रार्थनेला गेला आणि प्रार्थना होत असता, ऐका नीट ऐका बरं का, कान देऊन, समारोप करताना तुम्हाला नेमकं तुम्ही कुठं चुकता आणि कसं तुम्ही आशीर्वाद घालवता ते तुम्हाला सांगायचं. येशू तिघांना घेऊन गेला, 12ला नाही नेलं, तिघांना नेलं. पेत्र, याकोब, योहान तिघजण गेले डोंगरावर. येशू प्रार्थनेला बसला आणि तिकडं एलिया आणि मोशे हे दोघं जण तिथं आले आणि येशूशी बोलू लागले डोंगरावरती. मोशे डोंगरावरती गेला, वरून खाली आला, त्याच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडायला लागलं. आता येशू या तिघांना घेऊन गेला. तिघांना घेऊन गेल्यावर या तिघांना त्या वस्त्राची जाणीव करून देतो, जे वस्त्र आम्ही अभ्यासत आहोत. तो वर गेला, डोंगरावरती प्रार्थना करत असताना मोशे आणि एलिया हे दोघ जण तिथं आले आणि आल्याबरोबर इकडं येशूच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडू लागलं. जे मोशेच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडलं, आता इकडं येशूची वस्त्र चकाकली, येशूची वस्त्र त्याच्यातनं तेज बाहेर पडायला लागलं. कधी? मोशे आणि एलिया आल्यावर. प्रश्न एक तासाचा आहे. स्वर्गामध्ये 3 लोक आहेत. कोण कोण? मोशे, एलिया, हनोक. आहे की नाही? हनोक पण 3 लोकांमध्ये हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला. त्यानंतर आम्ही पाहतो बाकीच्यांचं आयुर्मान कमी कमी आहे, पण हा सगळ्यात जास्त चालला. 300 वर्ष, 3.5 वर्षाच्या आयुष्यामध्ये 300 वर्ष देवाबरोबर चालला. आणि आता हनोकाला पाठवण्याच्या ऐवजी त्यानं मोशेला आणि एलियाला का पाठवलं? त्यातला मोशे तर मेला, मग हनोक जिवंत गेला, एलिया पण जिवंत गेला. मग यायला पाहिजे होता हनोक आणि एलिया, पण आला मोशे आणि एलिया. हा पण प्रश्न आहे की का? आणि याच्यातच सगळं गमक लपलेलं आहे. हे तेजस्वीपणाचं कसं तेजस्वीपण तुमच्यामध्ये येणार? हनोक आला, मोशे आला आणि एलिया आला. ऐका, तेजस्वीपण कसं तुम्हाला तेजस्वीपण येणार त्याच्याविषयी सांगतो. मोशेकडे आहे नियमशास्त्र, एलियाकडे आहे सामर्थ्य, चिन्ह, चमत्कार. मोशेकडे आहे नियमशास्त्र आणि एलियाकडे आहे चमत्कार, सामर्थ्य. आणि लक्षात घ्या, त्या प्रभूचं तेज तुमच्यामध्ये येतं ना, तेज आल्यानं ओळखायचं कसं? तुमच्याकडे देवाचं वचन पण असतं आणि देवाचं सामर्थ्य पण असतं. नुसतं चमत्कार नसतात बरं का.
नुसते चमत्कार नाही, चमत्कार पण असतात, पण तेवढंच प्रभावी देवाचं वचन पण तुमच्याकडे असतं. याला तेजस्वीपणा म्हटलेलं आहे. मंडळीनं तेजस्वी बनायला जास्त वचनावरती केंद्रित जीवन जगलं पाहिजे. वचनाच्या द्वारे तुमचं जीवन तेजस्वी बनतं. हे वचन आहे जे तुम्हाला तेजस्वी करतं. आणि तुम्हाला कळतं का या दिवसामध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी जगामध्ये मोठं संजीवन आलेलं आहे. प्रत्येक जण वचनाचा शोध या दिवसामध्ये करत आहे. प्रत्येक व्यक्ती, हर एक व्यक्ती वचनाचा शोध घेत आहे, वचनामध्ये घडून चाललेले. आणि वचनामुळे लोकांचं रूपांतर होत आहे. जस्ट हा डोंगरावरती होता आणि डोंगरामध्ये असताना इकडे मोशे बोलत आहे, इकडे एलिया बोलत आहे. तेजस्वीपणा मंडळीमध्ये कधी जस्ट मंडळी देवाचं वचन बोलत आहे आणि मंडळीमध्ये चिन्ह चमत्कार पण घडत आहे. या दोन्ही गोष्टींच्या द्वारे मंडळी तेजस्वी बनते. दोन्ही पण गोष्टी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. मग ते घडणार कधी? तुम्हाला येशूशी बोलता आलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, मोशे बोलतो, येशू सांगते. चमत्कार बोलतात, येशू सांगते. म्हणजे चमत्काराचं गौरव येशूला, वचनाचं गौरव स्वतःला. कधी कधी म्हणतो कसं बोललो मी वचनाचं, मी पाहकासारखं बोललो का नाही. कधी कधी असते स्पर्धा कोणावर असते, पाहकावर. कारण त्यांना वाटतं ते गेले तर आम्ही उसके बाद कोण. हे येशूच्या काळात पण होतं. हा, येशू नंतर कोण? येशू म्हटलं मरू तर द्या आधी. येशूच्या काळात तसं घडलं ना. त्याच्या आधी येशू नंतर वारस कोण? येशूनं कोणालाच वारस केलं नाही. 12 शिष्यांपैकी एकाचं पण नाव डिक्लेअर केलं नाही. त्याने सांगितलं मोशे आणि एलियास ठरवतील खरा वारस कोण. कोण मोशे आणि एलिया? देवाचं वचन आणि देवाचं सामर्थ्य हे ठरवणार आहे. हे सामर्थ्य देवाचं वचन ठरवणार आहे की याच्यानंतर कोण आहे. म्हणून लक्षात घ्या, मंडळी जोपर्यंत या डोंगरावरच्या अनुभवामध्ये राहत नाही, डोंगरावरती तो अनुभव तुम्हाला असणार आहे. वर्षा अनुभव. या वर्षा अनुभवामध्ये तुम्ही जाल त्यास तुम्ही तेजस्वी बनाल. मग पुन्हा जाता जाता मी तुम्हाला सांगेन, ज्यावेळेस येशूचं रूपांतर पेत्रानं पाहिलं, पेत्र, याकोब, योहान 3 जण होते. ऐका परत. पण फक्त पेत्रच बोलला, आपण येथेच असावं. मी 3 मंडप तयार करतो, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी, एक एलियासाठी. मग पेत्रासाठी मंडप काय? का पेत्राला मंडपाची गरज नाही का? पण सेवा करणाऱ्या व्यक्तीनं कधी स्वतःची काळजी करू नये. त्यानं फक्त येशूची आणि फक्त येशूचीच काळजी केली पाहिजे. त्यानं स्वतःची काळजी नाही करायची. पेत्र म्हटलं असता 4 मंडप 6 मंडप टाकू, मी माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि मोशेसाठी, एलियासाठी आणि राहिलेल्या 2 लोकांसाठी. नाही, त्यांना माहिती आहे हे जर मंडपात राहिले, लक्षात घ्या कोण मंडपामध्ये राहिलं पाहिजे. हे 3 लोक राहिले पाहिजे. चर्च हा एक मंडप आहे. या मंडपामध्ये कोण राहिलं पाहिजे? एक वचन राहिलं पाहिजे, सामर्थ्य राहिलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट येशू राहिला पाहिजे. त्यांचंच अस्तित्व दिसलं पाहिजे चर्चमध्ये. मोशे, देवाचं वचन आमच्याकडे आहे. चमत्कार आहे, देवाचं सामर्थ्य आमच्याकडे आहे. आणि तिसरी गोष्ट आमच्याकडे येशू. म्हणतील ब्रदर तुम्ही दिसत नाही. मी येशूमध्ये लपलेला आहे. सिस्टर तुम्ही दिसत नाही. नाही हो, मी येशूचा अंग आहे, मी येशूमध्ये आहे. पेत्राला हे रहस्य समजलं, मंडळीला कधी समजणार ते रहस्य. आज मंडळीमध्ये लोक आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे, म्हणून तेजस्वी पण निघून गेलं. पण तिथं तेजस्वी पण पेत्रानं पाहिलं आणि पेत्र म्हटला 3च मंडप असू द्या. लक्षात घ्या, मंडळीमध्ये फक्त त्रैक्यच असू द्या, 3 व्यक्तीला स्थान असू द्या. एक देवाचं वचन, दुसरी गोष्ट देवाचं सामर्थ्य आणि तिसरी गोष्ट स्वतः येशू. याच्या व्यतिरिक्त ज्या मंडळीमध्ये दुसरं तिसरं कोणाला स्थान असता कामा नये. का? कारण मंडळी ही फक्त ख्रिस्ताची मंडळी आहे. मंडळी ही कोणा व्यक्तीची मंडळी नसती. मंडळीचं मस्तक येशू ख्रिस्त आणि त्या ठिकाणामध्ये हीच भव्यता आहे. आणि मंडळीने याच वस्त्राच्या आच्छादनाने पुढे निघायचं असतं. देवाचे प्रिय लोको, इथं मी थांबेल, पण जाता जाता सांगेल, तुम्ही घटले जा, पण ख्रिस्त तुमच्यातनं उंच केला जाऊ द्या. तुमचा ऱ्हास होऊ द्या, पण येशू तुमच्यातनं उंच केला जाऊ द्या. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. यावेळेस मी पास्टरांच्या हातामध्ये पुढची मीटिंग देतो.